नमस्कार. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे अशी की आजपर्यंत जे ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेलं शिष्यवृत्ती एक मानधन होतं, ते आता पदव्युत्तर पदवीसाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना मराठा समाजातील 30 लाख रुपये आणि 40 लाख रुपये मर्यादित परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाने घेतला आहे राज्याच्या. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार SC, ST, OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच वर्षाला 60,000 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे की सारथी या अंतर्गत वसतिगृह शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत सुद्धा आपलं मंत्रिमंडळ सध्या विचार करत आहे. त्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहे आणि ते नक्कीच त्याप्रमाणे पुढे आता गोष्टी नेत आहेत. तर केंद्र सरकारच्या NCERT मार्फत एक परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला जो विद्यार्थी आहे त्याला शिष्यवृत्ती दिली जाते आणि या विद्यार्थ्याला 800 रुपये पर महिना, तर याप्रमाणेच त्याला वार्षिक 9,600 रुपये एक शिष्यवृत्ती देण्यात येते. ती देणारी संस्था अशी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना. याप्रमाणे या अशा प्रकारच्या गुड न्यूज आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी. सोबतच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू झालेली आहे. यातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ किंवा देशातील याच्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि या योजनेअंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्यासाठी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. तरीसुद्धा वसतिगृह हे मोफत भेटणार आहे. भोजनसुद्धा याची रक्कमसुद्धा सरकारच देणार आहे. या प्रकारच्या गोष्टी असणार आहेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी. आता याच्यानंतर आपल्याला जर बाहेर शिकायचं असेल तर शासनाकडून काही सवलत भेटते का? तर नक्कीच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रमाणेच आता शासनाकडून बाहेर PhD करण्यासाठी, बाहेर तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी 30 लाख रुपये किंवा 40 लाख रुपये पर वर्ष याप्रमाणे तुम्हाला भेटू शकतं शासनाकडून. आणि आता सारथीने सुद्धा जे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत जिथे सारथीला म्हणजे तिथे त्यांना डेव्हलप करायचं आहे आपल्याला, सारथीसुद्धा आता 100 मुलांचे वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहे. आणि त्याचं एक कालबद्ध त्याच्यावाला एक प्लॅन करून ते तिथं आखणार आहे. या प्रकारची माहिती सुद्धा आपले उच्च शिक्षण व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री देणार आहे. तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. काही तुमच्या तक्रार असेल, काही तुमचं प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच टाका. धन्यवाद.